विधान परिषदेच्या 9 जागांसाठी येत्या 12 मे रोजी मतदान होणार आहे। 9 जागांपैकी एक जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येणार आहे। या जागेवर महाविकास आघाडीच्या 3 पक्षांपैकी कोण उभं राहणार हा पेच आहे। उद्धव ठाकरेंनी पुन्हा उमेदवारी स्वीकारली तरच आपला पाठिंबा असेल असं काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केलंय। मात्र उद्धव ठाकरे उमेदवारी स्वीकारणार नसले तर शिवसेनेत इच्छुकांची मोठी रांग आहे। त्यात अंबादास दानवे, सुषमा अंधारे अशा अनेक नेत्यांचा समावेश आहे। मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे लढणार नसतील तर काँग्रेसचाही या एका जागेवर दावा असल्याचं दिसतंय। त्याचा आनंद जरूर राहिला असता, कारण ते महाविकास आघाडीचे चेहरे आहेत। मात्र या संदर्भात सर्वांशी चर्चा करण्याची, थेट उद्धवजींचंही काय भावना आहे, काय मत आहे आणि एकंदरीत पुढच्याही निवडणुका ज्या आहेत तिथपर्यंत पक्ष म्हणून आता कशा स्वरूपामध्ये आपण सामोरं गेलं पाहिजे ठरवण्याची आवश्यकता आहे। हे मागे जेव्हा राज्यसभेच्या जागा ठरत असताना महाराष्ट्रातील तिन्ही पक्षांनी त्या ठिकाणी एकत्र येऊन या संदर्भातलं दीर्घकालीन जे सर्व नियोजन आहे ते करावं अशा सूचना यापूर्वीच ज्या आहेत आम्हाला आणि प्रदेश आमच्या मित्रपक्षांना दिलेल्या आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।